स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 6 जुलै. आज रात्रीचा 6 जुलैच्या रात्रीचा आणि 7 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम सिस्टीम कोणत्या सक्रिय आहेत, तर कमी दाबात क्षेत्र इकडे उडीसा झारखंडच्या आसपास सक्रिय आहे. एक चक्राकार हवेची स्थिती इकडे पालघर नंदुरबार धुळे इकडे सक्रिय आहे. यातूनच एक ट्रफ लाईन या कमी दाबाच्या क्षेत्रातून चक्राकार हवेच्या पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. याच्यामुळे मुंबई विभाग, कोकण विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय आहे. आता पाऊस कमी कधी होईल, तर ह्या ज्या सिस्टीम आहेत ह्या अशाच उत्तरेला जाणार आहेत. इकडे मध्य प्रदेशच्या आसपास जाईल दोन्ही सिस्टीम आणि त्याच्यामुळे राज्यात पाऊस आज 6 जुलै आहे. 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलैला बऱ्यापैकी पाऊस राहील कोकण विभाग आणि मुंबई विभागात. मात्र 9 जुलैपासून राज्यातील सर्वच ठिकाणचा पाऊस हा कमी होणार आहे. कोकण विभाग आणि मुंबई विभागात 9 जुलैपासून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज किनारपट्टीवर राहील. आज 6 जुलै रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला, तर आज इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मुसळधार पावसाचा अंदाज इथून पुढे आज रात्रीसाठी राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा मुसळधार पावसाच्या सरी. इकडे नाशिकचा मध्यवर्ती पूर्व भाग, पुणे, सातारा, कोल्हापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग जो आहे मध्यम ते जोरदार पाऊस राहील. नंदुरबार, धुळे, जळगावकडे सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील. उर्वरित विदर्भात इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावतीकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. जर स्थानिक ढग निर्मिती झाली तरच हलका मध्यम होऊ शकतो. आणि राहिलेले विभाग आहेत इकडे अहिल्यानगरकडे हलका मध्यम पाऊस. बीड, सोलापूरच्या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागातून पावसाची शक्यता काय नाही आहे. कुठेतरी हलके मध्यम थेंब पडू शकतात. ढगाळलेलं हवामान राहील. त्यानंतर उद्या 7 जुलैला नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या भागातून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबईकडे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे मध्यम ते जोरदार पाऊस. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीच्या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील. सोलापूरचा पश्चिम भाग आहे, बीडचा पश्चिम भाग आहे, छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. जळगाव, बुलढाणा, उत्तर भाग, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातून सार्वत्रिक पाऊस नसेल, मात्र बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. जळगावकडे जरा पावसाची शक्यता जास्त राहील. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याचे राहिलेले भाग, जालना हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, सोलापूरचे राहिलेले भाग ढगाळलेलं हवामान राहील. हलक्या मध्यम थेंब कुठेतरी पडू शकतात. विशेष मोठा पाऊस नाहीये. आणि 8 जुलैला कोकण किनारपट्टी, मुंबई विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागातून पाऊस राहील. नाशिकच्या भागातून 9 जुलैला 8 जुलैला बाकीकडे कुठं पाऊस नाहीये. 9 जुलैला पावसाची तीव्रता राज्यातील कमी होईल. कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग, घाटमाता विभाग सोडला तर. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.